नमस्कार मंडळी. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. त्यानिमित्त मी तुम्हाला आधी तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आज माझा पहिला शॉर्ट व्हिडिओ आहे. तर आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक खूप मला सोपी ट्रिक सांगायची आहे. कमी खर्चात आणि कमी कष्टात आहे ती, की आपण जे घरात फळं आणतो तर त्या फळांच्या बिया फेकून न देता, जसं जांभूळ आहे, चिकू आहे, आंबा आहे, संत्री आहे, हे जे मोठे मोठे झाडं असतात त्यांच्या बिया फेकून न देता काय करायचं की ते वाळवायच्या. आणि जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो, रस्त्याच्या कडेला जिथे बांधकाम नसेल तिथे आपण टाकू शकतो, किंवा रस्त्याच्या किंवा गावाच्या बाहेर गेल्यावर जे ओसाड जागा असते तिथे आपण त्या बिया टाकू शकतो. याने काय होईल की पर्यावरणाचा समतोल साधला जाईल आणि आपल्याकडनं एक काहीतरी पर्यावरणाचा समतोल साधायला किंवा वृक्षारोपण करायला सहजासहजी आणि कमी कष्टात मदत होईल. मी जिथे उभी आहे ना त्याच्या फक्त 600 मीटर अंतरावर नाशिक पुणे हायवे. कुठे दिसत नाहीये, अगदी 200 मीटर अंतरावरचं सुद्धा दिसत नाही, एवढे दाट झाड आहे इथे. आणि रस्ता पण वाहत आहे, तरी पण त्याच्या आजूबाजूला काही झाडं महानगरपालिकेने लावलेली आहे आणि काही झाडं ही आधीचीच आहेत. त्याच्या आजूबाजूला रस्ता निर्माण केलेला आहे. इथे हे आंब्याचं झाड आहे आणि चिंचेचं झाड आहे. हे चिंचेच्या झाडावरती काही जेव्हा चिंचेचा सीझन असतो तेव्हा काही लोक येतात आदिवासी, त्यांच्या वेशभूषेवरनं कळतं की ते आदिवासी आहेत म्हणून, आणि ते जवळजवळ 1 ते 2 पोते चिंचा घेऊन जातात विकायला. हेच बाहेरगावी सुद्धा होतं. जेव्हा आपण बाहेरगावी जातो आणि जांभूळ, करवंद वगैरे बघतो तेव्हा ती लोक जे असतात ते असे झाडं असतात जंगलामध्ये बिया आपोआप पडलेले, आणि तिथून ते त्यांना व्यवसायाला मदत होते.